नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, अंड्यामध्ये कधी वाटाणा घालून पाहिलं आहे का हो मैत्रिणो? चला मग आज आपण अगदी भन्नाट अशी रेसिपी करूया. इथं बघा त्याला लागणारं वाटणाचं साहित्य घेतलं आहे. अगदी साधं सोपं आहे. इथं अगदीच 1 इंचाचं आलं मी असं कट करून घेतलं आहे. साल काढून त्याची कट करून घेतलं आहे. त्याच्यानंतर 10-15 पाकळ्या लसणाच्या पाहू शकता आणि सुकं खोबरं. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची उगाच थोडीशी कोथिंबीर. चला आता अगदी माहीम असं वाटून घेऊया आपण. माहीम वाटून झाले पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर गॅसवर मी कढई ठेवली. कढईमध्ये टाकले तेल. त्याच्यानंतर मोहरी टाकली, जिरी टाकली. अगदी छान पद्धतीने जिरी मोहरी फुलून द्यायची पहा मैत्रिणी मस्तपैकी. त्याच्यानंतर आपल्याला लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा अगदी छान पद्धतीने फ्राय करून घ्यायचा पाहू शकता तुम्ही. मस्त असा फ्राय झाला पाहिजे कांदा. कांदा अगदी मस्तपैकी अशा मऊसूत झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे पहा मैत्रिणी. इथं 2 मोठे कांदे होते, मी ते चिरून घेतलेले आहेत. अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत पहा. 2च कांदे, जास्त कांदे नाही आहेत. तुमच्या घरात जर जास्त माणसं असली तर तुम्ही सगळ्या वस्तूचं प्रमाण वाढवू शकता. कांदा परतत आला की आपल्याला पूर्ण मोठा एक टोमॅटो होता, मी तो सुद्धा चिरून घेतला आहे बारीक कट करून. तो सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे पहा. टोमॅटो बी अगदीच सॉफ्ट होईस्तोपर्यंत आपल्याला परतायचा आहे. कांदा टोमॅटो दोन्ही चांगल्या पद्धतीने परतून झाले पाहिजे पहा मैत्रिणी. जेवढा कांदा टोमॅटो परतन तेवढी तुमच्या भाजीला आणखीनच चव वाढणार. अगदी मस्तपैकी कांदा टोमॅटो परतलाय पाहू शकता. तेलही सुटलंय पाहू शकता, तुम्हाला दिसतही असेल मैत्रिणी. त्याच्यानंतर मी हळद, इथं थोडासा मटण मसाला, धना पावडर पाहू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले टाका. तुम्हाला किती तिखट आवडतं, किती हे आवडतं पहा. इथं गरम मसाला मी टाकलेला आहे. त्याच्यानंतर थोडासा तिखट मसालासुद्धा टाकणार आहे. अगदीच ही भाजी आपण जास्तही तिखट करणार नाही, मापात करणार आहे, कारण की मुलांना ही भाजी खूप आवडती आणि त्याच्यामुळं मी कमी तिखट करणार आहे पहा. आता पूर्ण मसाले टाकून झाल्यावर आपल्याला हे संपूर्ण चांगल्या पद्धतीने हे मसाले अगदीच भाजून घ्यायचे पहा. इथं आपले वाटाणे साधारण वाफाळलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला याच्यात मस्त असे परतून घ्यायचे पहा मैत्रिणी. अगदीच मुठभर वाटाणे टाकले, जास्तही टाकले नाही मैत्रिणी पहा. ही भाजी एवढी खायला छान लागते ना, अगदीच अप्रतिम अशी भाजी लागते आणि तिचा म्हणतात ना एक सुगंध, तो सुद्धा खूप छान लागतो. चला आता आपण आपल्याला किती भाजी करायची त्याच्यानुसार आपण पाणी टाकू. आणि ही भाजी आपल्याला काय पातळ करायची नाही आहे मैत्रिणी, तुम्ही पाहू शकता. आता इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे पहा. आता हे मसाला अगदीच मस्त असं जरा शिजून द्यायचं आहे आपल्याला पाहू शकता. हे बघा, मी अजूनही थोडं पाणी ओतणार आहे मैत्रिणी याच्यात. पाणी ओतून हे बघा एवढं पाणी ओतणार आहे पहा. आता आपल्याला याला उकळी बी यायला लागलेली. अगदीच परफेक्ट, परत काय आपल्याला पाणी वगैरे ओतायचं नाही. आणि चला आता इथं चवीपुरतं मीठ टाकूया. मीठही अगदी बेताने टाकायचं मैत्रिणी, जास्त काही मीठ होऊन द्यायचं नाही, कारण की आपल्या अंड्यामध्ये ऑलरेडी अंडी जरा आपल्याला आळणी लागत नसतं, त्यात मीठ असतंच. चला अगदी मस्त असं ते उकळलेलं आहे पाहू शकता तुम्ही, छान अगदी. आता एकदा आपण असं खालवर करूया मैत्रिणी पहा बरं. मस्तपैकी असं खालवर करायचं एकदा. त्याच्यानंतर आपल्याला जी आपण हे बघा इथं अंडी घेतलेत, त्या अंड्याच्या खापा आपल्याला ठेवून घ्यायच्यात. हे बघा अशा पद्धतीने. आता एक मी पालथी घातलेली आहे, पण सगळ्या उपड्या अशा खापा ठेवायच्यात पाहू शकता. पहा मैत्रिणो, मी संपूर्ण अंडी अशी लावणार आहे. त्या भाजीचा नंतर तुम्ही रंग पहा, खूपच छान दिसणार आहे. भाजी बी खायला खूपच चवदार. अशी चवदार भाजी होती की असं वाटतं नक्कीच माणूस, तुम्हाला सांगते, अर्धी भाकर खाणारा माणूस नक्कीच एक भाकर खातो ह्या भाजीसंग. एवढी छान भाजी लागते. आपण प्रत्येक वेळेस अंड्याचे भरपूर प्रकारे प्रत्येक वेळेस वेगवेगळी भाजी दाखवतो, पण ही भाजी खरंच चवीला खूप अप्रतिम लागते आणि खूपच टेस्टी लागते.
म्हणतात ना मसाला अंड, तसाच हा प्रकार आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर अप्रतिम असा. चला वरून अशी कोथिंबीर टाकून देऊया. पहा आता आपण झाकण ठेवू याच्यावर. 2 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचे. 2 मिनटांनी पुन्हा आपली भाजी चेक करायची. हे बघा, अजून थोडीशी आपल्याला होऊन द्यायची. म्हणजे काय होईल, त्या अंड्याच्या बिलामध्ये अगदीच आपला रस असा मस्त हे होतो आणि अगदीच भाजी खूप छान लागते. पाहू शकता. हे बघा, आता मी पुन्हा त्याच्यावर 2 मिनिट तरी झाकण ठेवणार आहे. 2 मिनिटांनी आपल्याला पुन्हा परत पाहायचे की आपली भाजी रेडी झालेली आहे. पहा, अगदी रंग बी छान दिसतो, खूप मस्त दिसते, कलर बी छान दिसतो तिचा, आणि तर्री बी खूप छान दिसते. मैत्रिणी, मी तुम्हाला याच्या आधी बी सांगितलं असतं, तर्रीपाशी काय नसतं, मेन तुमच्या भाजीला चव आली पाहिजे. भाजीला जर चव असली तर तिला तर्रीची काही गरज नसती. अगदीच आवडीने अशी ही भाजी खातात मैत्रिणी. आवडली तर नक्कीच सांगा मैत्रिणी. चला मग उद्या भेटूया. बाय.